एक पत्रकार आहात, तुम्ही सांगा काय झाले का? माझ्या खिशात कुठली पुढी सापडली की आतापर्यंत मी कधी मीडियासमोर बोलत नव्हतो? माणसाच्या आयुष्यामध्ये एखादी चूक होते तर ती चूक मला स्वतःला झालेली ती ऑडिट होते. एकदा दोनदा झालेला ट्रॅप नाही, ही तीनदा ट्रॅप झालेला आहे. त्याचा रेकॉर्ड आहे. माझ्या आडून मला करायला लागला तुम्ही माननीय आमदार साहेबांना बदनाम करण्यासाठी, आणि त्यांनी जे विकास एवढा मोठा करायला लागलेत त्याला कुठंतरी अडवणूक घालण्यासाठी यांचा प्रयत्न आहे. तुळजापूर नगर परिषदेसाठीच्या निवडणुकीचा आखाडा आता पेटलेला आहे. काल भाजपचे उमेदवार, नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार असलेले विनोद पिटोगंगणे आहेत, त्यांच्या समर्थनार्थ किंवा त्यांची प्रचार रॅली मोठ्या प्रमाणात पार पडली. अतिशय ही रॅली जी होती ती भव्य रॅली संपन्न झाली. आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद उर्फ पिटोगंगणे आहेत. आपण त्यांच्यासोबत आज खास बातचीत करणार आहोत. तर आता काय सांगाल, नगराध्यक्ष पदासाठी आपण उमेदवार आहात, काय प्रचार कसा चालू आहे सध्या? पहिल्यांदा मी एक सांगतो, मी तुळजापूरचा एक नागरिक आहे पहिल्यांदा, मग उमेदवार आहे. त्यामुळं आपण सर्वकडे जो शहरामध्ये आपण हिंडत असताना काही मतदारसंघ बी आपली चर्चा झाली असेल. मतदारामध्ये एकच चर्चा आहे की पूर्वीपासून जे आम्ही शहरासाठी जे काम करत आलेलं आहे माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली, तीच विजन घेऊन आम्ही पुढे बी काम करणार आहोत. जी तुळजापूरचा विकास आराखडा जो तयार केलेला आहे त्या विकास आराखड्यामध्ये संपूर्ण शहरातल्या व्यापारी, पुजारी, नागरिक आणि व्यवसाय वाढण्यासाठी जे दादांचे प्रयत्न आहेत त्याच्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून आमची सर्व टीम काम करणार. प्रचार कशा पद्धतीने चालू आहे? एक नगरसेवक आपला जो आहे तो बिनविरोध निवडून आलेला आहे. एकंदरीत एक बोलतो की माझं ही तिसरं इलेक्शन आहे की आम्ही स्वतंत्र लढत असताना आतापर्यंत एक संघ एक चिन्ह माझ्या विरोधकाला कधी मिळालं नाही. त्याचं कारण काय माहिती का? ही जनतेमध्ये कामासाठी जातच नाहीत कधी. त्यांनी काय शहरासाठी केलंय हे आधी सांगावं. आम्ही जे आज शहरातला जे काही विकास झालेला आहे ह्या विकासाच्या जोराला माणसं मिळत नाहीत उभाराला. कारण त्याचं कारण काय की लोकांना माहिती आहे की आम्ही काम केलंय म्हणून आम्हाला नागरिक निवडून देतात. त्यांचे उमेदवार हर आपल्याला ही ज्यांची जी टीम आहे हे टीमचं जे नेतृत्व करतात ही कधी कुठल्या मदतीला आणि कामाला पडत नाहीत आणि लोक आमच्या टीमच्या मागे राहतात. म्हणून आमचा बिनविरोध एक उमेदवार निघाला. मध्यंतरी आपल्यावर बरेच आरोप करण्यात आले ड्रगच्या प्रकरणात, काय सांगाल नेमकं सत्य काय त्याच्यामध्ये? मी एखादी एक सांगतो की आतापर्यंत मी कधी मीडियासमोर बोलत नव्हतो. माणसाच्या आयुष्यामध्ये एखादी चूक होते तर ती चूक मला स्वतःला झालेली ती ऑडिट होते. माननीय आमदार साहेबांनी एका लेकराप्रमाणे मला त्यातून बाहेर काढून त्यांना मला एका गोष्टीत त्यांनी जाणीव करून दिली की तुझी ही परिस्थिती झाली आहे तर उद्या येणाऱ्या पिढीला ह्या गोष्टीचं कुठली गोष्ट होऊन त्यांच्या पालकावर कधी वेळ येऊ नये. कारण मी माझी फॅमिली म्हणजे लेकरं माझ्यासाठी काय प्रयत्न केले ते फक्त मग एक वडील म्हणून एक पालक म्हणून मला माहिती आहे. त्याच प्रामाणिकप्रमाणे दादाने एक पालक म्हणून पूर्ण शहराचा विचार करून मला ह्या गोष्टीला भाग वाढून हे राखेत पकडण्यासाठी माननीय SP जाधव साहेब, तेव्हाचे पोलीस निरीक्षक आपले कासार साहेब आणि त्यांची टीम, हा काय एकदा दोनदा झालेला ट्रॅप नाही, ही तीनदा ट्रॅप झालेला आहे. त्याचा रेकॉर्ड आहे. ह्यांनी ते बघावं नीट. आणि FIR मध्ये मी कुठलं काय केलेलं आहे, मला ऑडिट झालं होतं, एवढाच विषय आहे. त्यातून सगळ्यांना मुक्त करण्यासाठी दादांनी प्रामाणिक प्रयत्न केला. पण राजकारणाच्या पोटी अनेक ठिकाणी एवढं ह्याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या घटना घडल्या. पण शहर बदनाम करण्याचं जे काम जे खासदार साहेब त्यांच्या काय जी टीम आहे आमच्या तुळजाभरले काही जण, हे दुसरा मुद्दा घेऊन कधी आलेत का तुमच्यावर की आमच्या टीमनं कुठलं काम वाईट केलंय म्हणून, आम्ही काम केलं नाही म्हणून आले का, शहराचा विकास केला नाही म्हणून आले का? एवढं एकच का तर मी एक सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबामधून इथपर्यंत राजकीय कारकीर्द चांगली झालेली आहे म्हणून ही विषय त्यांनी घेऊन मला बदनाम करून माझ्या आडून मला करायला लागला तुम्ही माननीय आमदार साहेबांना बदनाम करण्यासाठी, आणि त्यांनी जे विकास एवढा मोठा करायला लागलेत त्याला कुठंतरी अडवणूक घालण्यासाठी यांचा प्रयत्न आहे. दुसरं काय नाही. या प्रकरणात संपूर्ण राजकारण झालं असं आपल्याला म्हणायचं का?
एकंदरीत तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही सांगा काय झाले का माझ्या खिशात कुठली पुडी सापडली? ज्या आमदार साहेबांनी केलेलं त्यांना जे यश मिळालंय ही त्यांचं दुःख नाही एवढं मला माहिती. विरोधक ह्या गोष्टीचं भांडवल करतात आता सध्या. त्यांना काय सांगाल तुम्ही? लोकांना एखाद्या तुम्हाला एक घटना एखाद्या लेकराकडून चुकली म्हणून पालकाच्या लेकराला सोडून देतात का? तसं मी एक लेकरू आहे, मला कुठल्याच जनतेने तुझ्या सोडलं नाही. मला लेकरा सारखं प्रतिसाद देऊन मला पुढं काम करण्यासाठी पुढे केलेलं आहे. प्रामाणिक माझा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्या आत्मविश्वासाच्या जोरावरच काल तुम्ही जे बघितलेलं आहे, पब्लिक बाहेर जे आलेला आहे, युवक बाहेर आलेले आहेत, याचं कारणच ते. एकंदरीत तुळजापूरच्या विकासासाठी काय तुम्ही प्लॅनिंग केलेलं आहे? कसं एक विजन काय असणार आहे तुमचं? पहिल्यांदा मी एक सांगतो, मी काम करत असताना आमची एक पद्धत आहे, बोलून मोठं बोलून आम्ही काम करत ना. जी आपल्याला नागरिकांना जिथल्या भागात जी वेळ आहे, जिथलं काम आधी महत्वाचं आहे, ती काम आम्ही प्राधान्यानं आधी पूर्ण करतो, मग आम्ही दुसऱ्या कामाला सुरुवात करतो. कारण एक एक काम आपण जोपर्यंत पूर्ण करत नाहो. मी आता तुम्हाला काय सांगितलंय, मी प्रथम आधी तुळजापूरचा नागरिक आहे, मला ह्याचं भान आहे. ह्यात लहानपणापासून तुळजापूर आमचा जन्म झालाय. आपलं शहर कसं सुंदर आहे असावं, काय आपल्या शहरातल्या सुविधा आहेत. तुम्ही चहूबाजूने तुळजापुरातले जर हिंडलो तर तुळजापूर, मी परवाही बोललोय की जिल्ह्यात नव काही ठिकाणी जे जिल्हे आहेत त्या तालुक्यातला तुळजापूर एक तालुका आहे की मान्य आमदार साहेबांनी इथं जातीने लक्ष देऊन गेले 15 वर्ष शहराचा चेहरा मारा बदलला. विरोधकांचं कितपत आव्हान आहे आपल्याला हे निवडणुकीमध्ये? मी तीन इलेक्शन सांगितलं, मी आव्हान समजत नाही. मी आव्हान माझ्या कामाला समजतो. समजायचा विषय नाही, त्यांनी त्यांचं काम करत राहावं, मी माझं काम करत होतो. लोकांच्या अडीअडचणी ज्या आहेत हीच माझं काम आहे एवढं मला माहिती. विरोधकाच्या आव्हानाला आव्हानं समजता विकास कामं जे आहेत मी त्यांनाच ते करण्यासाठी आव्हान समजतो असं विनोद गंगणे यांनी सांगितले. तसेच ट्रक प्रकरणात राजकारण करून अधिक गोवण्यात आलं असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. मी वैभव पारवे, MH25 न्यूज, तुळजापूर, धाराशिव.